हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अक्षतचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही निघालो आहोत पुण्यावरून लोणावळ्याला जाण्यासाठी. सो अक्षतच्या वाढदिवसासाठी स्पेशली त्याची न्यू होणारी मामी आलेली होती आणि तिचा भाऊ आणि मम्मीसुद्धा आलेले होते. सो मी असा प्लॅन केलेला होता की एक गेट टुगेदर करूया विथ फॅमिलीज. त्याचा सेकंड बर्थडे आहे. फर्स्ट आम्ही मोठा केला होता पुण्यातच. सो सेकंड मला असं होतं की फॅमिली लोक भेटूया, थोडंसं चिल करूया. सो लोणावळ्यामध्ये एक विला बुक केला होता आम्ही 5 BHK नियर कारला. एकविरा मंदिर आहे तिथं, तो लोकेशन कारला आहे. मी तुम्हाला ह्या विलाची पूर्ण डिटेल शेअर करेन इफ यू वॉन्ट. मस्त हॉल होता मोठा, डायनिंग एरिया, किचन अँड स्विमिंग पूल वगैरे होतं पोरांना खेळायला मस्त. सो आम्ही पुण्यावरनं आलेलो होतो हाफ फॅमिलीकडे आणि बाकीची फॅमिली आमची अक्षतची मावशी मामा वगैरे मुंबईवरनं येत होते. सो ते पोहोचले अराउंड आय गेस वी रिच ॲट 1 PM अँड प्लॅनिंग तर अशी केली होती की खूप धम्माल मस्ती करूया छान. सो अक्षतच्या मामाचं लग्न ठरलं आहे आणि लग्न आहे फेबमध्ये. सो इथे त्याचा आनंद बघा फक्त. त्याचे दोघं दादा आलेले आहेत मुंबईवरनं त्याच्यासोबत खेळायला. ही इज व्हेरी एक्सायटेड फॉर हिज बर्थडे. म्हणजे त्याने इकडून तिकडे इतकी जास्त मस्ती केली आहे ना, आय एम टेलिंग यू. आणि हा जो विला होता त्याच्या पुढे पण थोडंसं ग्राउंड होतं अँड बॅकसाईडला त्यांचं स्विमिंग पूल, झोका वगैरे होता. सो ॲटमॉस्फिअर अँड वाईब एकदमच मस्त होती, एकदम भारी होती, एकदम छान वाटत होता. पोराशी मस्त झोका वगैरे खेळत आहे. दुपार झाली होती, आम्ही लंच वगैरे केलं अँड चिल केलं मस्तपैकी. गप्पा गोष्टी गाणी. इथे तिघं पोरांची मस्ती चालू झालेली होती पूर्ण त्या विलामध्ये. इकडून तिकडे उड्या मारत होते, थोडेसे कार्टून TV वगैरे पाहिलं. लंच ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेर फिरायला निघालो. मस्तपैकी सनसेट इथे होणार आहे. तिथे केव आहे. लुक ॲट द लोकेशन. चहा काहीतरी घ्या करायला. हो, आता आपण चहा भजी त्याच्यानंतर मॅगी काहीतरी खाऊ थकलो आम्ही आता फोटोशूट करून केली आणि मस्त मज्जा आली. देन सनसेट झाला, फोटोशूट झालं, चहा पिला मस्त गरम गरम भज्यांसोबत. रिटर्न विलाला आलो तर इथे सगळे पोरं मस्तपैकी खेळत होते गेम्स अँड ऑल. कॅरम, TV, गप्पा गोष्टी. इट वॉज ऑलमोस्ट 7 PM. सो डिनर येणार होतं आणि इव्हनिंगचा स्नॅक असं आम्ही तिथे फोटोशूटच्या ठिकाणी करून घेतलेला होता. पोरी इतके बोर होत होते, काय करायचं. सो मी गेम असाच इन्व्हेंट केला. डायनिंग टेबलमध्ये ठेवून मारून गेम खेळलो. सो जस्ट एन्जॉय दिस गेम. आम्ही इथपर्यंत देऊ, याच्या पुढे जात नाही. बोल पटकन. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रेडी. कसं नाही का कोणी थांबलेलं नाही काय. काहीच कळत नाही त्याच्यात फक्त ती करते
त्याला म्हणायला लावायचे ना, आज म्हणायचं होतं तेव्हा. बरोबर. बॉटलचा गेम खेळून आम्ही सगळे थकून गेलो होतो. कारण की तो जो गेम इन्व्हेंट केला होता का त्याची फार जास्त एनर्जी जात होती हवा मारून पोरांनी. त्याला मिस करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की चलो एवढा मोठा विला आहे, आतल्या आत आपण मस्तपैकी लपाछपी खेळूया. सगळे मोठे छोटे सगळे आम्ही लपाछपी खेळत होतो. त्यात अक्षताही मजा करत होता, त्याची वेगळीच लपाछपी चालली होती. आम्ही जिथे लपलत होतो तिथे येऊन आमच्या ठिकाणी येऊन आम्हाला पकडत होता, आम्हाला आऊट करत होता. सो इट वॉज फन, इट वॉज व्हेरी व्हेरी फन. सो खूप जास्त मजा केली आम्ही. अँड असंच खेळता बघता इट्स ऑलमोस्ट 9 PM. आम्ही नंतर जेवणाची तयारी केली. छान जेवणाला होतं मस्तपैकी पिठलं, भाकर, चपाती. लेट्स गो टू स्लीप ना. उद्या बर्थडे आहे पिल्लूचा. छान विश करूया त्याला. सेकंड पार्ट मी नंतरून पोस्ट करेन. प्लीज लाईक शेअर. असेच पोरांची मस्ती, फॅमिली मस्ती बघायला विसरू नका. आणि हो, वन मोर थिंग, म्हणजे जेव्हा पण आपण असं आउटिंग करतो आहे ना, ट्राय फॅमिलीला घेऊन जायला. कारण की मम्मी पप्पा लोक कधीच असं चिलमध्ये बसून गप्पा गोष्टी नाही करू शकत. त्यांचे घरचे कामं हे ते चालूच असतात. आपण तरी फ्रेंड्स लोकांसोबत थोडंसं कॅफे, डिनर इकडे तिकडे फिरून येतो, पण फॅमिलीजला वेळ नाही भेटत. सो प्लॅन आणि आमची अशी सकाळ झालेली आहे. छान, खूप छान वाटतं. अक्षतचा बर्थडे आहे. आजचा व्लॉग तुम्ही नेक्स्ट पार्ट 2 मध्ये नक्की पहा. त्या व्लॉगमध्ये पण खूप जास्त धमाल मस्ती आहे. यू आर गोना लव इट. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.